आणि माझ्यासमोर बसलेल्या तारुण्याच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या मुलामुलींना खूप छान वाटलं इथं आल्यानंतर. ज्या माणसानं आपलं आयुष्य सगळं इथं या संस्थेसाठी दिलं, ते मोठा त्याग केला. त्या दादा पाटलांचे पाय इथं पाऊल टाकताना आम्हाला इतका आनंद वाटला आणि इथं आल्यानंतर अजून जास्त छान वाटलं. हे भव्य सभागृह तुमचं. आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे असे फिरत असतो वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये, पण आतापर्यंत जे फिरलो संस्थेमध्ये किंवा इतर ठिकाणी सर्वात छान असं मस्त सभागृह इथं वाटलं. कदाचित हा प्राचार्याचा दृष्टिकोन असावा, एक विजन लागतं. कारण एक उदाहरण सांगतो. मी पुण्यामध्ये कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि तिथं असं भव्य छान सभागृह वाटलं. तिथं ते होतं पंडित भीमसेन जोशी सभागृह आणि तिथं आम्ही कार्यक्रम केला होता. ते सुद्धा नियोजन नगरकर सरांनीच केलं होतं. मला ते मी कुदे सुरू होते ना प्राचार्य, हां त्यावेळेस स्टाफ मेंबर होते तिथं. तिथून आता त्याने पुन्हा दुसऱ्यांदा एकदा कार्यक्रम करायला इथं आल्या दुसरं तसंच वाटलं. म्हणजे एक व्हिजन लागतं ना, ते एक व्हिजन आहे. तुम्ही सर्वच भाग्यवान आहात. आपण पुन्हा एकदा आमच्या टीमच्या वतीनं या कमेरो भावर पटले गीत गंधाले कार्यक्रम हसत खेळत अण्णांचं चरित्र हाताळलं. मॉनिटर थोडंसं माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुरी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुरी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ ही शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुळते आहे. धर्मजातीच्या पाद गांधीचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुरी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुरी नव्या युगाचा. गरिबांसाठी लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. क्रमवाणी शिकांत्र हा तरुणाईला प्रेरक होई. तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुरी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या
तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभले मातृहृदयी तुमची माया शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा जीवनातला तिमीर जावा प्रबोधनाची पहाट व्हावी इथे लाभले पंखरे उनी उंच भरारी नभात घ्यावी उंच भरारी नभात घ्यावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा. मित्रो, कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे अथांग अवकाश व प्रचंड महासागर. या अवकाशातील तारे व समुद्रातील मोती वेचणं तसं सहज शक्य नाही. महाराष्ट्राच्या दऱ्याखोरात फिरणारा कर्मवीर भाऊराव पाटील हा एक विचार होता, आचार होता. त्यांनी महाराष्ट्राला युद्धवास्त केलं. गावगाड्यातील तळागाळातील पोरठोरं म्हणजे चिखलाचे गोळे अण्णांनी त्यांना चाकावर चढवलं व त्यांच्या आयुष्यालाच आकार दिला. संपत्तीचं बळ नसताना, अधिकाराचं स्थान नसताना व परंपरेची कुवडी नसताना त्यांनी कार्याला सुरुवात केली व 20व्या शतकामध्ये शिक्षणाचं प्रचंड शिखर निर्माण केलं. बहुजन समाजाला शिक्षणाची दारं खुली करण्याचे बिकट कार्य अण्णांनी केलं. भारताच्या इतिहासामध्ये कोरून ठेवावं असं कार्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपल्या जनतेला मायेनं रयत म्हणणारा माणूस म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होता. त्यांच्या कार्याचं गुणगान करणं म्हणजे हिमालयाला गवसणी घालण्यासारखं आहे. आणि त्याचा एक छोटासा प्रयोग म्हणजे आमचं हे कर्मवीर भाऊराव पाटील गीतगान झाले कार्यक्रम. त्रिवार वंदा करीतो तुझा रयतेच्या श्रीनाथा रयतेच्या श्रीनाथा सानथोर सुजन हो ऐका कर्मवीरांची गाथा सानथोर सुजन हो ऐका कर्मवीरांची गाथा वटवृक्षाचे बीज ही रुजले महाराष्ट्राच्या मारोलाने अजान पाखरांसाठी दिधला अजान पाखरांसाठी दिधला ज्ञानदीप दाना पाणी ऋषी मुनी अवनी व उतरला तो युग प्रवर्तक होता युग प्रवर्तक होता सानथोर सुजन हो ऐका कर्मवीरांची गाथा सानथोर सुजन हो
डोके वेचिली मराठमोळ्या गिरीतून ज्ञानामृत पाजिले दया ज्ञानामृत पाजिले दया उठविले सतू चिरनिद्रेतून शिल्पकार तो बहुजनांचा जगावेगळा होता जगावेगळा होता सारथोर सुजन हो ऐका कर्मवीरांची गाथा सारथोर सुजन हो ऐका कर्मवीरांची गाथा. कर्मवीर भाऊराव पाटील गीत ग्रंथाली या कार्यक्रमासाठी आपण इथे सगळे जमलोय. नावावरूनच तुम्हाला माहिती आहे की आपण पूर्ण कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था आणि त्या हा सगळं चरित्रमय जीवन कर्मवीरांचं हे गाण्यातून आणि थोडंसं गोष्टी रूपातून मांडणार आहोत. कर्मवीरांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज इथे झाला. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यांचं मूळ गाव हे कर्नाटकातील मंगलोर तालुक्यातील मुडबिद्री हे त्यांच्या पूर्वजांचं मूळ गाव. पण व्यवसायाच्या निमित्ताने किंवा इतर काही कारणांनी त्यांचे पूर्वज हळूहळू स्थलांतरित करत महाराष्ट्रामध्ये आले आणि आपलं भाग्य असं की ते कुंभोजमध्ये त्यांचा जन्म झाला आणि सातारा ही त्यांची कर्मभूमी ठरली आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेचा एवढा मोठा वटवृक्ष झाला की ज्या वटवृक्षाच्या छायेखाली आपण सगळे आज बसलेलो आहोत. पण जेव्हा असं एखाद्या मोठ्या पुरुषाचं किंवा म्हणजे ज्यानं खूप मोठं कार्यकर्तृत्व गाजवलेलं आहे अशा व्यक्तीचं ज्यावेळेला आपण जीवनचरित्र अभ्यासतो त्यावेळेला असं काही हे एका रात्रीत घडलेली जादू नसते की हां चला आम्ही आता रयत शिक्षण संस्था स्थापन करतो तिला एवढं मी मोठं करणार असं अचानक कुणी ठरवू शकत नाही. तर ते मुळात कुठेतरी अंगात असायला लागतं. आणि ज्यावेळेला आपण कर्मवीरांच्या चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की अतिशय लहान असतानापासून म्हणजे शाळकरी विद्यार्थी असल्यापासून कर्मवीरांना या गोष्टी त्यांच्या म्हणजे अंगातच भिनलेल्या होत्या. अन्यायाविरुद्ध दाद मागणं, त्याच्या विरुद्ध बंड करणं अशा प्रकारच्या. त्यामुळे त्यांच्या बालपणातल्या 1-2 गोष्टी मी तुम्हाला सांगते, कदाचित माहिती पण असतील पण ऐकायला मजा येईल तुम्हाला. तर एकदा ते इस्लामपूर या गावामध्ये एका प्राथमिक शाळेच्या जवळून असे निघाले होते आणि त्यांनी सहज शाळेकडे बघितलं तर एका वर्गामध्ये गुरुजी शिकवत होते. सगळे विद्यार्थी अतिशय लक्ष देऊन ऐकत होते, अभ्यास करत होते आणि एकच विद्यार्थी त्या वर्गाच्या बाहेर बसला होता. तेव्हा आणि यावेळेला कर्मवीरांचं म्हणजे आता ते त्यांना कर्मवीर नाही भाऊराव पाटील म्हणूया आपण. तर भाऊरावांचं वय किती होतं तर शाळकरी वयाचे, तुमच्यापेक्षाही थोडेफार लहानच असतील अशा वयाचे ते होते. आणि त्यांना असं दिसलं की तो एक मुलगा तर बाहेर बसलाय तर हा असं का बाहेर बसला असेल असं त्यांना जरा उत्सुकता वाटली. म्हणून ते त्या ठिकाणी शाळेत गेले आणि त्या शिक्षकांना भेटले आणि त्यांना विचारलं की हा एकच मुलगा असा बाहेर का बसलाय. तेव्हा त्या शिक्षकांनी त्यांना सांगितलं की हा मुलगा अस्पृश्य आहे आणि त्यामुळे तो आत सगळे हे जे सवर्ण मुलं बसलेली आहेत त्यांच्यामध्ये बसून शिकू शकत नाही. तो काळ बघा, त्या काळामधली ही गोष्ट आहे की ज्या वेळेला समाजामध्ये ह्या घटना सर्रास सगळीकडे बघितल्या जायच्या. म्हणजे त्यामध्ये नवीन असं काही नव्हतं. आपल्याला आता आश्चर्य वाटेल तरी सुद्धा त्या वयात असणाऱ्या भाऊरावांना असं जाणवलं की हे कुठेतरी अन्यायकारक आहे माणसामध्ये असा भेद करणं. त्यामुळं त्यांनी त्या मुलाला आपल्या बरोबर घेतलं, घरी नेलं, त्याला खाऊ पिऊ घातलं आणि कोल्हापूरमध्ये जी विविध वसतिगृह सुरू केलेली होती शाहू महाराजांनी त्यामध्ये हरिजन विद्यार्थ्यांसाठीचं जे वसतिगृह होतं त्यामध्ये त्याला ॲडमिशन मिळवून दिली आणि पुढे त्याच्या सगळ्या शिक्षणाची तिकडे सोय केली. हा विद्यार्थी म्हणजे ज्ञानदेव घोलप. हाच विद्यार्थी पुढे बाबासाहेबांच्या मूक नायकचा संपादक झाला, विधान परिषद सदस्य झाला आणि साहजिकच तो कर्मवीरांच्या कार्याचा मोठा निष्ठावंत कार्यकर्ता बनला.
अजून थोडंसं आपण पुढे गेलो तर अजून थोडे भाऊराव मोठे झाले आणि ते स्वतः शिकण्यासाठी कोल्हापूरला गेले. कोल्हापूरमध्ये जे शाहू महाराजांनी जे विविध जाती धर्माच्या मुलांसाठीची वसतिगृह सुरू केली होती त्यामध्ये जैन बोर्डिंग होतं आणि त्या जैन बोर्डिंगमध्ये राहून ते शिकत होते. तिथे शिकत असताना जसं कोणत्याही हॉस्टेलचे नियम असतात तसे काही नियम त्या काळानुसार त्यावेळी तिथे होते आणि त्या नियमानुसार अशी एक अट होती की बाहेरच्या समाजातल्या इतर समाजाच्या जे कार्यक्रम असतील त्या इतर समाजासाठीचे तिथं ह्या विद्यार्थ्यांनी जायचं नाही. आणि त्याच वेळेला शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी जे एक वसतिगृह सुरू केलं त्याच्या उद्घाटनाचा किंवा इतर काही कार्यक्रम तिथे होता आणि मोठे मोठे वक्ते वगैरे तिथे येणार होते. तर त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतील आणि हे खूप चांगलं काम आहे तर आपण त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे असं भाऊरावांना वाटलं. पण वसतिगृहाच्या नियमानुसार त्यांना जाता येत नव्हतं. पण त्यांनी त्या ठिकाणी हे अन्यायकारक आहे त्यामुळे हे आपण ते ऐकायचं नाही असं ठरवलं आणि ते त्या कार्यक्रमाला गेले. आणि याच्या आधी पण 1, 2, 3, 4 घटना अशा घडलेल्या होत्या की ते त्यांना जो पटत नाही नियम तो ते पाळत नव्हते आणि त्यामुळे त्यावेळेचे तिथले अधीक्षक जे होते अण्णासाहेब लठ्ठे त्यांनी त्यांना वसतिगृहातून हाकलून दिले. तिथून बाहेर पडल्यानंतर मग आता शिक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी शाहू महाराजांकडे जाऊन थोडे दिवस राजवाड्यात राहून असं शिक्षण चालू ठेवण्याचा प्रयत्न केला पण तो काही यशस्वी झाला नाही आणि इंग्रजी 6वी मध्ये हे भाऊराव शिक्षण बंद करून घरी परतले. त्यावेळच्या काळानुसार त्यांच्या आईंना वाटलं की आता आपल्या मुलाचं लग्नाचं वय झालं त्यामुळे त्यांनी थोडी शोधाशोध केली आणि कुंभोजच्या पाटलांची अदाका सून म्हणून घरी आली. भाऊरावांचं लग्न झालं. आता लग्न झालं तरी सुद्धा पोटा पाण्याचा असा काही धंदा म्हणजे पैसे कमवण्यासाठी असं काही भाऊराव करत नव्हते. आणि एक दिवशी असेच घरी पाहुणे आले होते. जेवणाची पंगत बसली होती. त्यांचे वडील बसले होते. लक्ष्मीबाई जेवायला वाढत होत्या आणि त्या पाहुण्यांनी भाऊरावांच्या वडिलांना विचारलं हा आपला मुलगा काय काम करतो. तेव्हा वडील थोडेसे चिडलेले असायचेच तो काही करत नाही म्हणून त्यामुळे थोडंसं चिडून थोडंसं वैतागून ते म्हणाले काही नाही नुसता 2 वेळ खातो आणि बसतो. या गोष्टीचं आता हे ह्यांना ऐकून सवय होती पण लक्ष्मीबाई नवीन सुनबाई घरात होत्या. हे आपल्या पतीचा अपमान होतोय हे बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि हे भाऊरावांच्या नजरेतून सुटलं नाही. त्या क्षणी त्यांना असं वाटलं की आपण काही कामधंदा करत नाही या कारणाने आपला अपमान होतो हे ठीक आहे पण आपल्यामुळे जर आपल्या पत्नीचा अपमान होत असेल तर हे बरोबर नाही तर त्यामुळे आपण काहीतरी केलंच पाहिजे असं त्यांनी ठरवलं आणि ते तिथून उठले आणि त्यांनी सातारचा रस्ता धरला. वाऱ्यावरील वाट सरुणी ना बंध नकाशाचा अंधारल्या दिशा तरीही वेद प्रकाशाचा. वाऱ्यावरील वाट सरुणी वाऱ्यावरील वाट सरुणी वाऱ्यावरील वाट सरुणी ना बंध प्रकाशाचा अंधारल्या दिशा तरीही वेद प्रकाशाचा. वाऱ्यावरील वाट सरुणी वाऱ्यावरील वाट सरुणी ना बंध नकाशाचा अंधारल्या दिशा तरीही वेद प्रकाशाचा. वाऱ्यावरील वाट सरुणी वाऱ्यावरील वाट सरुणी. काळजाच्या वेदनेचा हुंकार होता काळजाच्या वेदनेचा हुंकार होता. अस्पृश्यात रमलो माझा काय गुन्हा होता अस्पृश्यात रमलो माझा काय गुन्हा होता. उद्धार गांजल्याचा उद्धार गांजल्याचा हा मंत्र शाहू राजांचा अंधारल्या दिशा तरीही
वेद प्रकाशाचा वाऱ्यावरील वाट सरुणी वाऱ्यावरील वाट सरुणी वसतिगृह शाळेमधुनी रस्त्यावरी आलो वसतिगृह शाळेमधुनी रस्त्यावरी आलो वसतिगृह शाळेमधुनी रस्त्यावरी आलो ज्याचे त्यांनी केले कर्म मी मुक्त झालो चाललो अनुभवनेया जीवनाच्या संघाचा अंधारल्या दिशा तरीही वेद प्रकाशाचा वाऱ्यावरील वाट सरुणी वाऱ्यावरील वाट सरुणी त्याला इथे मान नाही अण्णाच्या वेळी जी परिस्थिती होती ती आजही तशीच आहे बघा कामधाम नाही त्याला इथे मान नाही आजची बरीचशी तरुण तरुणींची लग्न जे रखडलेले असतात ना त्याचं मूळ कारण ते कामधाम नाही त्याला इथे मान नाही दुनियेची रीतच आहे कुणी मुक्त नाही दुनियेची रीतच आहे कुणी मुक्त नाही माणसांचा महापूर आधार ना कुणाचा अंधारल्या दिशा तरीही वेद प्रकाशाचा वाऱ्यावरील वाट सरुणी वाऱ्यावरील वाट सरुणी भरल्या ताटावरी टपकले अश्रू साधीचे भरल्या ताटावरी टपकले अश्रू साधीचे जणू काळजावर पडले थेंबलो रसाचे तरी भविष्यातील असेना पुरावा यशाचा अंधारल्या दिशा तरीही वेद प्रकाशाचा वाऱ्यावरील वाट सरुणी ना बंधन काशाचा अंधारल्या दिशा तरीही वेद प्रकाशाचा वाऱ्यावरील वाट सरुणी वाऱ्यावरील वाट सरुणी काहीतरी करण्याच्या उद्देशाने भाऊराव साताऱ्यात तर आहे पण काय करायचं कुठलाही व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी भांडवल म्हणजे पैसा पाहिजे तो काही त्यांच्याजवळ नव्हता मग काय करावं असा विचार करत असताना शिकवणे करणे हा एक म्हणजे ज्याला काही पैसे लागत नाही भांडवल लागत नाही असा बिनभांडवली व्यवसाय करूया असं त्यांनी सुचवलं त्यांना सुचलं आणि मग त्यांनी इंग्रजी गणित आणि संस्कृत या विषयांचे तास शिकवणी वर्ग साताऱ्यामध्ये सुरू केले त्यामुळे साताऱ्याचे लोक त्यांना पाटील मास्तर म्हणून ओळखायला लागले पण ते काहीही करत असले तरी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे हे त्यांच्या मनात सतत चालू असायचं आणि त्यामुळे साताऱ्यात येण्या अगोदर 1909 साली त्यांनी शिक्षण प्रसारक संस्था दुधगाव आणि दुधगाव विद्यार्थी आश्रम
या संस्थांची स्थापना केली होती. ज्यावेळेला आपण भाऊरावांच्या चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेला काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचा प्रामुख्याने उल्लेख करायला लागतो. आपण कलाटणी देणारे प्रसंग असं म्हणतो तसं एक डांबर प्रकरण हे प्रकरण भाऊरावांच्या आयुष्यातलं अत्यंत महत्त्वाचं प्रकरण ठरलं. 1914 सालची गोष्ट आहे. म्हणजे पारतंत्र्याचा आपला काळ, इंग्रजांची सत्ता आपल्यावरती होती आणि अशा काळामध्ये कोल्हापूरमध्ये टाउन हॉल या ठिकाणी एडवर्ड बादशहाचा पुतळा होता आणि या पुतळ्याला म्हणजे ब्रिटिश सरकारचा बादशहा राजा, तर त्या पुतळ्याला कुणीतरी अज्ञात इसमानं डांबर फासलं. आता असं काहीतरी घटना घडल्यानंतर जसा असंतोष, जाळपोळ किंवा काय दंगल वगैरे होते तसं कोल्हापुरात त्यावेळी झालं आणि मग पोलिसांनी हे कुणी केलंय असं बघण्यासाठी थोडीशी धरपकड सुरू केली, चौकशा सुरू केल्या. त्यावेळेला कोल्हापूरमध्ये अण्णासाहेब लठ्ठे की जे पूर्वी जैन बोर्डिंगचे अधीक्षक होते भाऊराव तिथे शिकत असताना, त्यांचे काही हितशत्रू होते. त्यांना असं वाटलं की ही आपल्याला चांगली संधी आहे लठ्ठेंच्या विरोधात काहीतरी कारस्थान करण्याची आणि म्हणून त्यांना माहिती होतं की भाऊरावांना त्यांनी वसतिगृहातून हाकलून दिलंय, त्यामुळे ते त्यांच्या विरोधात खोटी साक्ष देतील असं या लोकांना वाटलं आणि म्हणून त्यांनी भाऊरावांना साताऱ्यातून तार करून बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं असं असं घडलेलं आहे आणि तुम्ही लठ्ठेंनी हे विद्यार्थ्यांकरवी कृत्य केलेलं आहे असं साक्ष द्या. पण भाऊराव इतके सच्चा दिलाचे की ते म्हटले की त्यांनी माझं काही केलं असेल, मला हाकलून दिलं असेल, पण मी काही अशी खोटी साक्ष देणार नाही. आता हा डाव आपल्यावरच उलटतोय असं या लोकांना वाटल्यानंतर त्यांनी उलट भाऊरावांनाच काही खोट्या आरोपांखाली म्हणजे चोरी करणे, आग लावणे अशा काही आरोपांखाली त्यांना पोलिसांकडून करवी अटक करवली आणि त्यांना अटक केल्यानंतर त्या काळचं जे पोलीस प्रशासन होतं त्यांनी भाऊरावांचा अतिशय अनन्वित असा छळ केला. इतका छळ की भाऊरावांसारख्या कणखर माणसाला पण ते असह्य झालं, इतका छळ त्यांचा केला. आणि असा छळ करत किंवा त्यांना विचारत पोलीस त्यांना म्हणत होते, पुतळ्याची विटंबना कशी झाली, कोणी केली, आधी सांगा, कोण आहे अपराधी, कोण आहे अपराधी. सांगा भाऊराव आधी, सांगा भाऊराव आधी, सांगा कोण आहे अपराधी, सांगा कोण आहे अपराधी. सांगा भाऊराव आधी, सांगा कोण आहे अपराधी, सांगा कोण आहे अपराधी. बादशहाच्या या पुतळ्यावर कुणी वेळाने फासले डांबर. सांगा भाऊराव, सांगा सत्वर, तुम्हा समजले कधी, सांगा कोण आहे अपराधी, सांगा कोण आहे अपराधी.
असे बरे वाईट प्रसंग येत असतात. तसंच अण्णांच्या जीवनातही ज्यावेळी हा त्यांचा छळ सुरू होता कोल्हापूरमध्ये, त्यावेळी त्यांना वाटलं की आपण आता आत्महत्या करावी. जवळच एक विहीर होती, बऱ्याच दिवसाची पडून होती आणि त्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं. बऱ्याच दिवसापासून सासऱ्याला गाळ होता आणि रागाच्या भरामध्ये अण्णाने त्या विहिरीमध्ये कपाळ मोक्ष करायचा या दृष्टिकोनातून उडी मारली. आणि झालं काय की गणपती जसा चिखलामध्ये रुतून बसतो तसे त्या विहिरीमध्ये अण्णा रुतून बसले. असे 2-3 प्रसंग झाले. परंतु नीतीची एक वेगळी व्यवस्था असावी की या माणसाच्या हातून काहीतरी मोठं कार्य होणार आहे म्हणून ह्या आत्महत्येच्या प्रकरणातून ते सही सलामत सुटले. हे कोल्हापूरचं प्रकरण. असह्य झाली आत्महत्या निष्फळ ठरली, विहिरीमध्ये उडी मारली, कुजले गाळामध्ये. सांगा कोण आहे अपराधी, सांगा कोण आहे अपराधी. चार पुत्रामधील भाव अण्णांची आई जी होती ना ती खूप करारी माता होती. हे प्रकरण सुरू असताना त्या माऊलीने सांगितलं मला 4 मुलं आहेत आणि कोर्टात साक्षी देण्याच्या संदर्भात यांनी सत्य सांगावं असं त्यांना वाटायचं, खोटी साक्षी द्यायची नाही. तसं जर झालं तर माझा आणि यातून जर या प्रकरणातून जर वाईट काय झालं तर माझा 4 पैकी 1 मुलगा मेला असं मी समजत, असे त्या माऊलीने सांगितलं. म्हणून ते माऊली म्हणते 4 पुत्रामधील भाऊ 1 वारला मनी समजावं. 4 पुत्रामधील भाऊ 1 वारला मनी समजावं, खोटी साक्ष नका घेऊ, सोडा त्याला आधी, सांगा कोण आहे अपराधी, सांगा कोण आहे अपराधी. न्याय देवता प्रसन्न झाली, सत्यनिष्ठा कामी आली, निर्दोषाची घोषणा झाली, झाला राजहंस स्वच्छंदी, झाला राजहंस स्वच्छंदी, झाला राजहंस स्वच्छंदी, झाला राजहंस स्वच्छंदी. अनेक समस्यांमध्ये गुरफटलेली जनता पाहिल्यावर भाऊरावांना दुःख वाटायचं. शेतकऱ्यांच्या दुःखाचं मूळ त्यांच्या अज्ञानात आहे आणि तो सुशिक्षित झाला पाहिजे असं भाऊरावांना वाटू लागलं. तो काळ असा होता की त्यावेळी ग्रामीण भागामध्ये जलसे, तमाशे अशा करमणुकीच्या कार्यक्रमाला लोक उत्स्फूर्तपणे गोळा होत असत. त्यावेळी याच माध्यमातून सत्यशोधकी तत्वाचा प्रचार भाऊराव करत असत. महात्मा फुले, राजर्षी शाहू यांचे विचार मांडत पुरोहितांचा स्वार्थ उजेडात आणत, व्यसने करू नका, जातपात मानू नका आणि मुलांना शिक्षण द्या असे ते सांगत. पण कित्येक वर्ष सत्यशोधक समाजाचे जलसे केले, प्रबोधन केले, पण समाज काही सुधारत नाही हे भाऊरावांच्या लक्षात आलं. अज्ञान, अंधश्रद्धेचं, व्रतवैकल्यांचं कित्येक वर्षांचं जोखड मानेवर घेऊन
उपासमार आणि कर्जबाजारीपणाच्या रूढ परंपरेत वावरणारा हा बहुजन समाज जर सुधारायचा असेल तर त्यासाठी एकमेव उपाय आणि तो म्हणजे शिक्षण हे भाऊरावांच्या लक्षात आलं आणि या ठिकाणीच त्यांच्या मनात शिक्षण संस्था काढण्याचं बीज रुजलं गेलं. 5 सप्टेंबर 1919 रोजी काले, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे सत्यशोधक समाजाची परिषद भरली होती. त्या सभेमध्ये भाऊरावांनी अनेक विचार मांडले. त्यांनी बहुजन समाजासाठी एक शिक्षण संस्था स्थापन करावी असे सांगितले. त्यावेळी सर्वांनाच हा विचार खूप आवडला. त्यांनी संस्थेसाठी रयत हे नाव सुचवले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही आपल्या प्रजेला रयत असे संबोधले आहे. तेव्हा महाराजांनी काहीतरी विचार करूनच हा शब्द वापरला असला पाहिजे असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारे रयत शिक्षण संस्था हे नाव निश्चित झाले. 4 ऑक्टोबर 1919 रोजी संस्था स्थापन झाली आणि कराड जवळ असलेल्या काले या गावी वसतिगृह आणि जवळच असलेल्या धोंडेवाडी या खेड्यामध्ये एक प्राथमिक शाळा सुरू झाली आणि जन्म झाला संस्थेचा. दिवस उगवला सोन्याचा आनंद उत्सव दसऱ्याचा उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा. उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा. दिवस उगवला सोन्याचा आनंद उत्सव दसऱ्याचा. उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा. उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा. ज्ञानज्योत रुजली बहुजनांच्या गरजेमधून संस्था ही स्थापिली. ज्योतिबांचा राजर्षींचा विचार होता समतेचा. उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा. उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा. शोध की जलसे केले खेळोपारी डफ वाजवले तीर्थस्थळी आंदोलन केले न्यायास्तव आवाज उठविले तरी न झाली जनता शहाणी म्हणून मार्ग हा ज्ञानाचा. उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा. उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा. संमिश्र वसतिगृह दूरदृष्टी अन्नाची काले येथे परिषद भरली नानी सत्यशोधकांची. रयतेचा
शेंडा डोमला दिवस विजयादशमीचा उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म झाला संस्थेचा उमजून आले अज्ञानावर एक उपाय बहुजनाला सुबुध करण्या शिक्षणाविना तरणोपाय स्वाभिमानी स्वाध्यायासाठी अर्थ जाणला घामाचा उपेक्षितांच्या उत्थानास्तव जन्म झाला संस्थेचा उपेक्षितांच्या उत्थानास्तव जन्म झाला संस्थेचा दिवस उगवला सोन्याचा आनंद उत्सव दसऱ्याचा उपेक्षितांच्या उत्थानास्तव जन्म झाला संस्थेचा उपेक्षितांच्या उत्थानास्तव जन्म झाला संस्थेचा जन्म झाला संस्थेचा जन्म झाला संस्थेचा. मुलांसाठी एक थोडीशी सूचना मी अशी करते की तुम्ही ही जी गाणी ऐकताय ना तर शब्द ऐका बरं का. म्हणजे जे मध्ये निवेदन आहे त्यातून कथा जाते पण त्या गाण्यामधून पण कथा पुढे सरकते. त्यामुळे शब्द ऐकलेत तुम्ही खूप मनापासून तर खूप गोष्टी तुम्हाला कळतील. आत्ताच्या गीतामधलं वाक्य तुमच्या लक्षात आलं का बघा. रयतेचा झेंडा रोविला दिवस विजयादशमीचा. जर कांजून ऐकलं असेल तर तुम्हाला कळलं असेल की रयत शिक्षण संस्थेची स्थापना विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी झाली. हे निवेदनात जरी नाही आलं तरी गाणी ऐका शब्द पूर्ण. थँक्यू. तर काले इथं एक वसतिगृह सुरू करून रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. रयत शिक्षण संस्थेची सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेला भाऊराव पाटील हे किर्लोस्कर कारखान्यात काम करत होते आणि तिथे त्यांना चांगला पगार होता. आता या किर्लोस्कर कारखान्यात जरी ते काम करत असले तरी मगाशी मी म्हटलं तसं की बहुजन समाजाचं शिक्षण हा विचार त्यांच्या मनात सतत केंद्रभागी असायचा आणि त्यामुळे त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे आयुष्यात ते जर करत नसेल तर आपण काहीच करत नाही अशी थोडीशी भावना भाऊरावांची होती. आणि म्हणून त्यांनी किर्लोस्कर कारखान्याला एक अशा 2 योजना सांगितल्या की कारखान्याने जो काही नफा मिळेल त्या नफ्यातील काही भाग हा कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा आणि विद्यार्थ्यांना कारखान्यामध्ये अर्धवेळ काम द्यावं. पण काही कारणाने या दोन्हीही योजना कारखान्यानं फेटाळल्या. खरं म्हणजे शंतनुराव किर्लोस्कर आणि भाऊराव पाटील हे खूप चांगले मित्र होते. पण जर आपण असंच इथे काम करत राहिलो तर आपण बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काही करू शकणार नाही हे भाऊरावांच्या लक्षात आले. कारण कारखाना काही तशी मदत करत नाहीये आणि त्यामुळे त्यांनी मित्रत्व तसंच राखून मित्रत्वामध्ये कुठेही कटुता येऊ न देता या गलेलठ्ठ मिळकतीवर पगारावर पाणी सोडलं आणि ती नोकरी सोडली. पण झालं काय की ज्या वेळेला या नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला त्यावेळेला काले, दुधगाव आणि नेरले या ठिकाणी वसतिगृह आणि प्राथमिक शिक्षण असा हळूहळू संस्थेचा पसारा वाढत होता. आता हा खर्च कसा भागवायचा. वसतिगृह आहे म्हणजे तिथे राहणारी मुलं आहेत त्यांच्या जेवणा खाण्याचा प्रश्न आहे तो कसा सोडवायचा हा प्रश्न होता. आणि मग त्यासाठी त्यांनी एक नामी योजना आखली मुष्टीभंडाची योजना. त्या काळात म्हणजे ज्या भागामध्ये ही वसतिगृह होती पूर्ण ग्रामीण भाग आहे त्यामुळे त्या खेड्यापाड्यामधल्या छोट्या छोट्या गावांमध्ये सगळ्या महिला ज्या आहेत त्या सकाळी उठल्यावर जात्यावर दळण मिळायच्या आणि
दळण्याला सुरुवात करण्यापूर्वी तिथे खुंटीवर एक पिशवी टांगलेली असायची आणि ती महिला त्या घरातली एक मूठ धान्य त्या पिशवीमध्ये टाकायची. आणि असं आठवडाभर झालं की वसतिगृहातली मुलं येऊन प्रत्येक घराघरामध्ये फिरून जे काही धान्य साठलं असेल ते घेऊन जायचे आणि यामधून त्यांचा जेवण्या खाण्याचा प्रश्न मिटला. पण मुलांनो, ही योजना किंवा भाऊरावांनी हे जे सुरू केलं, कशी मदत मिळवायची, तर त्याच्या मागे विचार केवढा मोठा होता हे लक्षात घेतो की नुसतं खायला मिळणं, जेवण मिळणं हा भाग नाही आहे त्यातला. तर हे कुणाकडून मिळवलं, तर त्या ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या खेड्यातल्या गरीबातल्या गरीब घरातल्या बाया बापड्यांकडून की ज्या पूर्ण अडाणी होत्या, लिहिता वाचता येत नव्हते आणि त्यांच्यापर्यंत तो विद्यार्थी पोहोचत होता, ते धान्य घेत होता. म्हणजे त्या बाया बापड्यांना पण कळत होतं, अडाणी बाया बापड्यांना कळत होतं की ही आपल्याच भागातली मुलं आहेत, गरिबाची मुलं आहेत आणि गरिबाच्या मुलांच्या शिक्षणासाठी हा भाऊराव धडपडतोय. आणि त्यामुळे ज्या वेळेला जात्यावर ओव्या गायच्या, त्यावेळेला त्या आपल्या ओव्यांमधून भाऊरावांना अतिशय मोठा आशीर्वाद द्यायच्या. त्या ओव्या, ओव्या हा प्रकार माहिती आहे का? नाही, होय किंवा नाही काय ते म्हणा, जात्यावर म्हणायचं. आता मॅडमने सांगितलं जातं कोणाच्या घरी आहे का? हातोड घराला कोणा कोणाच्या घरी आहे? अरे ठीक आहे, पण आम्ही तर गिरणीच तुम्ही जात्यावर करताय नाही. जाताचा काय उपयोग होतो सध्या? लग्नाच्या हळद. कोंबड्यानं दिली बांग, सडा पडू दे अंगणात. कोंबड्यानं दिली बांग, सडा पडू दे अंगणात. आणि करत चालली खंटानात, गाई गुररानात. करत चालली खंटानात. चालते काळीवर कोंबड्यानं दिली बांग, सडा पडू दे अंगणात. करत चालली खंटानात, गाई गुररानात. करत चालली खंटानात, गाई गुररानात. खंटानात, गाई गुररानात. झुंज पाठ झाली कळमणी कळीते. झुंज पाठ झाली कळमणी कळीते. आणि धर्माचा तो भाऊ माझा सर्वत घालीते. धर्माचा तो भाऊ माझा सर्वत घालीते. धर्माचा तो भाऊ माझा सर्वत घालीते. भाऊरायाच्या सकाळ्याला हातभार लावूया. भाऊरायाच्या सकाळ्याला हातभार लावूया. आणि आपण वाईच पुण्याचं वाटकरी होऊया. आपण वाईच पुण्याचं वाटकरी होऊया. आपण वाईच पुण्याचं वाटकरी होऊया. रयतेचा टंका साऱ्या धरणीवरती वाजू दे. रयतेचा टंका साऱ्या धरणीवरती वाजू दे.
किर्ती वेळ चालू दे भाऊची किर्ती एवढ्या किर्ती चालू दे भाऊची किर्ती एवढ्या किर्ती चालू दे सूर्यनारायणा दूत वसुंधरेवर थांबुरे सूर्यनारायणा दूत वसुंधरेवर थांबुरे आणि रयतेच्या भाऊरायाला आयुष्य माझं मिळू दे रयतेच्या भाऊरायाला आयुष्य माझं मिळू दे रयतेच्या भाऊरायाला आयुष्य माझं मिळू दे आडाण्याला त्यागी करण्यासाठी अण्णा उठला आडाण्याला त्यागी करण्यासाठी अण्णा उठला आणि सुखी ठेव भाऊरायाला येरवा विठ्ठला सुखी ठेव भाऊरायाला येरवा विठ्ठला सुखी ठेव भाऊरायाला येरवा विठ्ठला येरवा विठ्ठला येरवा विठ्ठला सुखी ठेव भाऊरायाला येरवा विठ्ठला सुखी ठेव भाऊरायाला येरवा संगीत डिपार्टमेंट वगैरे आहे का? कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो ना बाहेर वगैरे इतक्या तालात टाळ्या वाजवण्याला मी कधी ऐकलं नाही. तुम्हा सर्वांचं पुन्हा एक मनपूर्वक अभिनंदन. छान. जसं आधीच्या प्रसंगात सांगितलं गेलं की भाऊराव किर्लोस्कर कारखान्यात नोकरी करत होते आणि 7 वर्ष नोकरी केल्यामुळं नांगराच्या निर्मितीची आणि विक्रीची पूर्ण माहिती भाऊरावांना झाली होती. कारखाना काढण्याची महत्वाकांक्षा असणारे त्यांचे धनिक मित्र धनजीशा कुपर यांच्या आणि भाऊरावांचे मार्गदर्शन अशा प्रकारे कुपर इंजिनिअरिंग वर्क्स हा कारखाना सातारा रोड येथे सुरू झाला. त्यावेळी भाऊरावांनी अट घातली की आपल्यासहित 8 कामगारांना नफ्यातील 10% व रयतेच्या शिक्षणासाठी आणि बोर्डिंगसाठी 10% रक्कम कुपरनी दिली पाहिजे. सुरुवातीला कुपरनी या प्रस्तावाला मान्यता दिली, परंतु कालांतराने त्यांनी ही योजना धुडकावून लावली. आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यावर शेवटी 1924च्या सुरुवातीला भाऊरावांनी कुपर कारखाना कायमचा सोडला. त्याच दरम्यान 25 फेब्रुवारी 1927 रोजी महात्मा गांधींच्या हस्ते सातारा येथील वसतिगृहाचे श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस सातारा असे नामकरण झाले. त्यावेळी महात्मा गांधींनी मला साबरमती आश्रमात जे करता आले नाही, म्हणजेच सर्व जाती धर्माच्या मुलांना एकत्र राहण्याचे काम भाऊराव तुम्ही करून दाखवले असे गौरवोद्गार काढले. मे 1927 मध्ये पडीक असलेली ही धनिनीची बाग वार्षिक खंडाने बोर्डिंगला मिळाली आणि बोर्डिंग धनिनीच्या बागेत हलवली आणि 1928च्या एप्रिलमध्ये अण्णा सुद्धा सहकुटुंब येथे राहायला आले. त्यामुळे साहजिकच ही धनिनीची बाग म्हणजे आधुनिक ऋषीमुनींचा आश्रम झाला. मुलांनी येथे राहण्यासाठी झोपड्या बांधल्या, शेती करणे, गुरे पाळणे इत्यादी कामे मुले करू लागली आणि खेडोपाड्यात हिंडून गरीब हुशार मुले भाऊराव आणू लागले. अशा प्रकारे ज्ञानाची व श्रमाची सांगडच जणू त्यांनी घातली. जोडा माते नातीशी घ्या कांदा मुळा भाजी, श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी. जोडा नाते मातीशी घ्या कांदा मुळा भाजी,
जोडा नाते मातीशी घ्या कांदा मुळा भाजी श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी जोडा नाते मातीशी घ्या कांदा मुळा भाजी जोडा नाते मातीशी घ्या कांदा मुळा भाजी श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी शाळा कुणी नाही त्याने आश्रमात यावे वटवृक्षाखाली इथे ज्ञानामृत घ्यावे कमवा आणि शिका आपला मंत्र जपत जावे मनगटाच्या चोरावरी भविष्य घडवावे कधी पिठलं भाकर खाऊ कधी पिवो काजी कधी पिठलं भाकर खाऊ कधी पिवो काजी श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी जन्माधिष्ठ जाती पातीला त्या मोठ माती धर्म प्रांत विसरून येई जोडा आपुली नाती वसतिगृहामध्ये तेथे साम्यवाद आहे सहजीवन सहकाराचा संस्कार आहे यारे अवघे या बाळानो कामनी नाराजे यारे अवघ्या या कामनी नाराजे श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी अनाथांचा नाथ झालो लक्ष्मी तुमची माता रयतेचा परिवार हा नको भेद आता स्वावलंबी शिक्षणातून वाहू दे श्रम सरिता अक्षरांचे रोप लाविले इथे दीन दरितांक अज्ञानी जनतेला करू ज्ञानासाठी राजे अज्ञानी जनतेला करू ज्ञानासाठी राजे श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी जोडा नाते मातीशी घ्या कांदा मुळा भाजी जोडा नाते मातीशी घ्या कांदा मुळा भाजी श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी श्रम आणि सेवा हीच देवपूजा माझी कारखान्यामध्ये काम करून जी काही पुंजी भाऊरावांनी मिळवली होती ती सगळी संस्थेच्या शैक्षणिक कामासाठी खर्च केली होती आणि आता इथून पुढे ते देणग्या गोळा करायला लागले होते आणि त्यामुळे देणग्या गोळा करण्यासाठी त्यांना सतत बाहेरगावी जायला लागायचं आणि अशा वेळेला लक्ष्मीबाई स्वतः त्या वसतिगृहाची देखरेख करायच्या खरं म्हणजे
त्यांचं सोवळं ओळं सुरुवातीच्या काळामध्ये खूप कडक होतं, पण कालांतराने त्यांनी स्वतःमध्ये खूप काही बदल, पतीच्या कामामध्ये साथ देण्यासाठी खूप मोठा वैचारिक बदल घडवून आणला आणि त्यामुळे घरदार सोडून वसतिगृहामध्ये आलेल्या त्या छोट्या गरीब मुलांच्या त्या माता बनल्या. असाच एकदा प्रसंग होता की दुसऱ्या दिवशी संक्रांतीचा सण होता आणि सगळं अन्नधान्य संपलेलं होतं वसतिगृहातलं. उद्याच्या सणासाठी मुलांना स्वयंपाक करायचा, तर व्यापाऱ्याकडून उधार आणायला पाहिजे होतं, पण व्यापाऱ्याने मागची उधारी भागवल्याशिवाय परत धान्य द्यायला नकार दिला. तेव्हा या माऊलीने या आधीच्या अनेक प्रसंगांमध्ये एक 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 करून अनेक दागिने विकून संपले होते आणि आता एकच दागिना उरला होता, तो म्हणजे मंगळसूत्र. तेही गहाण टाकलं आणि त्यावेळची वसतिगृहाची गरज भागवली. पुढं हे मंगळसूत्र सोडवून आणता आलं नाही म्हणून ते कायमचं विकलं पण गेलं. लक्ष्मीबाईंना दिवस गेले होते आणि मध्यरात्री अचानक त्यांच्या पोटात दुखायला लागलं. त्यांना दवाखान्यात हलवण्यात आलं, ऑपरेशन करावं लागलं, पण ते यशस्वी झालं नाही. काळाने काम साधलं आणि 30 मार्च 1930 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. आणि अशा रीतीने संस्थामय जीवन जगणारी एक महान समाजसेविका लक्ष्मीबाई पाटील आपल्या त्यागमय जीवनाचा महान संदेश देऊन जीवनाच्या अर्ध्या वाटेवरून सर्वांना पुरके करून अकालीच अनंतात विलीन झाल्या. दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याचा सण होता. जाताना त्या सांगायला विसरल्या नाही की उद्याचा सण मुलांना गोडधोड करून साजरा करा. पण एकंदरीतच लक्ष्मीबाईंच्या सगळ्या ह्या कालावधीचा त्यांनी जे आयुष्य, छोटंसं आयुष्य त्यांना मिळालं, त्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्यांनी दाखवलेलं धैर्य, त्यांनी केलेला त्याग आणि त्यांचं औदार्य हे जर बघितलं तर म्हणावंसं वाटतं, कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघू, अरे आभाळा एवढे हिला दिले कोणी. कर्ण लाजून विचारी कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघून, अरे आभाळाने बढे तिला कुणी दिले मन, अरे आभाळाने बढे तिला कुणी दिले मन. प्रेम अर्पावे सर्वांना माय हेच फक्त जाणे, दिन अनाथ लेकरा भरविले घासतीने, भुके जल्या पोरांसाठी विकी सारे सोने नाणे, भुके जल्या पोरांसाठी विकी सारे सोने नाणे. सौभाग्याचा अलंकार तोही टाकीला विकून, अरे आभाळाने बढे हिला कुणी दिले मन, अरे आभाळाने बढे हिला कुणी दिले मन. कोण कोणाची ही मुले माये वंदिता ती तुला, लढा लावीला सर्वांना राज निर्मी ममतेचे. इवल्या शालेकरांना दिले पाठ समतेचे, इवल्या शालेकरांना दिले पाठ समतेचे. अभिमान आम्हा तिचा जीव टाकू ओवाळून, अरे आभाळाने बढे हिला कुणी दिले मन, अरे आभाळाने बढे हिला कुणी दिले मन. पती रयतेचा वाली, सती रयत महुरी,
रयतेचा माली सती रयत माहुली सरस्वतीला भेटाया जाऊन लक्ष्मी ठावली भेद विसरून सारे बने सर्वाची सावली भेद विसरून सारे बने सर्वाची सावली वावरती जन्मभरी छायापतीची बनवून अरे आभाळे वडेला कुणी दिले मन अरे आभाळे वडेला कुणी दिले मन लाख लाख मुले आज माये वंदिताती तुला लाख लाख मुले आज माये वंदिताती तू हेवा करावा देवानी असे भाग्य लाभे तुला तुझ्या त्यागातून वाटे कर्मवीर जन्म आला तुझ्या त्यागातून कर्मवीर जन्म आला मूर्त तुझी ठेवू आम्ही हृदयात साठवून अरे आभाळे वढे गेला कुणी दिले मन अरे आभाळे वढे गेला कुणी दिले मन कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघून कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघून अरे आभाळे वढे गेला कुणी दिले मन अरे आभाळे वढे गेला कुणी दिले मन अरे आभाळे वढे गेला कुणी दिले मन संस्थेचा व्याप वाढत वाढत शाळांची संख्या 578 वर गेली. दरम्यान 1948 मध्ये महात्मा गांधीजींची हत्या झाली आणि सर्वत्र असंतोष माजला. आपल्याला माहिती आहे की हत्या करणारी व्यक्ती ही ब्राह्मण समाजातील असल्यामुळे त्या काळात ब्राह्मणांच्या घरांची लुटालूट जाळपोळ असे बरेच प्रकार झाले. 8 फेब्रुवारी 1948 रोजी पुणे येथे शनिवार वाड्यासमोर झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री खेर म्हणाले, त्यावेळेचे महाराष्ट्राचे म्हणजे त्यावेळेला महाराष्ट्राला मुंबई इलाखा असं म्हटलं जायचं, त्या मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर. ते म्हणाले, माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ब्राह्मण जात नष्ट होऊ देणार नाही. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी ब्राह्मणांचे रक्षण करेन. कर्मवीरांना ही भाषा आवडली नाही. गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साताऱ्यामध्ये जी जाहीर सभा झाली त्यामध्ये त्यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, खुनी व्यक्ती ही ब्राह्मण जातीतील आहे म्हणून त्या जातीची हत्या करणे हे चूकच आहे. गांधीजींच्या आत्म्यास त्यामुळे यातनाच होतील आणि ब्राह्मणांचे रक्षण एकटे मुख्यमंत्री खेर करू शकणार नाही. बाळासाहेब हे मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री आहेत, ठराविक जातीचे नाही. तेव्हा जातीयवादी भाषा त्यांनी वापरू नये. मी, माझ्या संस्थेतील कार्यकर्ते, विद्यार्थी आम्ही सर्वजण मिळून छातीचा कोट करून दंगली शमवण्याचे आणि ब्राह्मणांचे रक्षण करण्याचे काम करत आहोत आणि करत राहू. अर्थातच भाऊरावांची ही सडेदोड टीका बाळासाहेब खेरांना झोंबली आणि लेखणीच्या एका फटकाऱ्यानिशी रयत शिक्षण संस्थेची ग्रँड तहकूब करण्यात आली. पण भाऊराव डगमगले नाही. एवढा मोठा प्रसंग त्यांच्यावरती आला तरी ते घाबरले नाही, कारण त्यांना माहिती होतं की महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले आणि त्यामध्ये ते म्हणत होते, करू दे त्यांना ग्रँटबंदी, मी असा चुकणार नाही. भेकडांच्या मनमानीला मी कधी नमणार नाही. आज जे आशिया खंडातलं किंवा भारतातलं सर्वात मोठी संस्था म्हणून जे आपलं नाव आहे, एवढा मोठा व्याप आहे, पण हा व्याप त्यावेळेस एक रोपटं खुडलं जातं अशा प्रकारचा तो प्रसंग होता आता सांगितलं 1948. म्हणजे संस्था राहते की नामशेष होते
अशी परिस्थिती होती, कारण पूर्ण संस्थेची ग्रँट बंद केली होती. आणि पण कर्मवीर काम करत होते, परंतु ग्रँट बंद होती आणि बरीच लोक ती ग्रँट सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न करत होते. आणि त्यातले काही ठराविक लोक असे होते की ही ग्रँट सुरू करण्याच्या संदर्भात पुन्हा जी वेळ ग्रँट सुरू झाली ते सुरू करण्यासंदर्भात खूप त्यांचा उपयोग झाला. त्यामध्ये त्यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेबांनी अक्षरशः म्हणजे कान झाडले मुंबई सरकारचे. त्यांनी खूप प्रयत्न केला आणि कर्मवीरांच्या कार्यावर खूप प्रयत्न असीम म्हणजे प्रेम असणारा माणूस या महाराष्ट्रामध्ये होता, संत गाडगे महाराज. तर गाडगे महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं फार त्यावेळी मोलाचं सहकार्य लागलं. तर गाडगे महाराजांची कीर्तनं त्यावेळी प्रबोधनकार संत म्हणून महाराष्ट्रामध्ये लाख लाख लोक गाडगे महाराजांच्या कीर्तनाला असायचे त्यावेळी. आणि इतकं त्यांचा म्हणजे सरकारी दरबारी सुद्धा एवढं त्यांचं वजन होतं की मंत्रिमंडळाची मीटिंग जरी सुरू असेल, बाबा आले म्हणजे तर सगळे उठून उभं राहायचे, बाहेर यायचे. इतकं बाबांचं त्यावेळी वजन होतं. गाडगे महाराज तुम्हाला माहिती आहे ना बाबा मुलांचा ना? मला आता सांगायचं, गाडगे महाराजांचं पूर्ण नाव ज्याला माहिती आहे ते नाव हात वर करायचं. क्या बात आहे. काय नाव तुझं? अर्जुन. सदाश अभिनंदन. अर्जुनानं लांबून वरून कासनात तीर मारलेला आहे. तर शेतकरी समाज जो आहे महाराष्ट्राचा तो पूर्ण भाऊरावांच्या पाठीशी होता त्यावेळी. आणि ते म्हणायचे करू दे ग्रँट बंदी, करू दे त्यांना ग्रँट बंदी, मी असा झुकणार नाही. भेकडांच्या मनमानीला मी कधी झुकणार नाही, नमणार नाही, अशी भाऊराव म्हणायचे. करू दे त्यांना ग्रँट बंदी, मी असा झुकणार नाही. करू दे त्यांना ग्रँट बंदी, मी असा झुकणार नाही. भेकडांच्या मनमानीला, भेकडांच्या मनमानीला मी कधी नमणार नाही. करू दे त्यांना ग्रँट बंदी, मी असा झुकणार नाही. संकटावर पाय रोवून बैसलेला पथिक मी, श्रम प्रतिष्ठा मानणारा रयत सेवक श्रमिक मी. लोक नृपती रयत धारक राजर्षींचा शिष्य मी. ठाम माझ्या भूमिकेशी, ठाम माझ्या भूमिकेशी, मोडेन पण वाकणार नाही. करू दे त्यांना ग्रँट बंदी, मी असा झुकणार नाही. मी असा झुकणार नाही. मी असा झुकणार नाही. बहुजन समाज म्हणजे देशाचा कणा. हा कणा सदैव ताठ राहावा म्हणून भाऊरावांनी आपल्या देहाला वाटेल तसे राबवले. असह्य ओझे अंगावर घेतले. एवढा मोठा डोलारा उभा करत असताना येणाऱ्या अनेक विवंचना, येणारी संकटे, त्यासाठी करावा लागणारा सामना आणि वाढतं वय, या सर्व गोष्टींनी त्यांचं शरीर आता थकलं होतं. तरी सुद्धा कामाच्या धुंदीत त्यांनी शरीराचे लाड केले नाही. अनेक आजार घेऊनच ते 24 तास कामात व्यस्त असत. 3 नोव्हेंबर 1958 रोजी किर्लोस्कर कारखान्याच्या सुवर्ण महोत्सव समारंभासाठी किर्लोस्कर वाडीला जाऊन आले. तो कर्मवीरांच्या आयुष्यातील शेवटचा जाहीर कार्यक्रम ठरला. तिथून साताऱ्याला परत आल्यावर संस्थेच्या कार्यालयामध्येच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांना पुण्याला ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. बऱ्याच प्रयत्नांनंतर थोडी तब्येतीमध्ये सुधारणा झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा शनिवार दिनांक 9 मे 1959 पुन्हा एक हृदयविकाराचा तीव्र झटका. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण दुपारी 1:10
कर्मवीरांची जीवन ज्योत मालवली. ते अनंतात विलीन झाले होते. साताऱ्याचा वटवृक्ष उन्मळून पडला. सारा महाराष्ट्र दुःखसागरात बुडाला आणि अण्णांनी जीव लावलेल्या हजारो पोरक्या पोरांनी हंबरडा फोडला. कर्मवीर निजधामी झाले. धरणी दुभंगली आभाळ फाटले, वट उन्मळला चैतन्य हरपली. धरणी दुभंगली आभाळ फाटले, वट उन्मळला चैतन्य हरपले. पोरगी झाली रयत पिले, कर्मवीर निजधामी चालले. कर्मवीर निजधामी चालले. आज विणेची तार तुटली, आज विणेची तार तुटली. ज्ञान सुदैची मैफिल उठली. आज विणेची तार तुटली, ज्ञानसुधेची मैफिल उठली. दिव्यत्वाची ज्योत निमाली, दिव्यत्वाची ज्योत निमाली. पार्थिव सोडले, कर्मवीर निजधामी चालले. कंठ गाठले, जनसागरी आकांत फुटले. पापण्यांचे बांध फुटले, अडकळली पाऊले. कर्मवीर निजधामी चालले. बहुजनांचे ओझे वाहिले, तन पोखरले कधी न पाहिले. दीनदलिता आयुष्य वाहिले, दीनदलिता आयुष्य वाहिले. चिरनिधिस्त जागले, कर्मवीर निजधामी चालले. कर्मवीर निजधामी चालले. खरं तर समाजाची व त्या काळाची गरज म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील हा माणूस जन्माला. ज्या दिवशी जेल सोडून अण्णा गेले त्या दिवशी महाराष्ट्रातील, मी धाडसानं बोलतो जरा, महाराष्ट्रातील ऋषितुल्य समाजसेवकांची साखळी तुटली. ज्या दिवशी अण्णा गेले त्या दिवशी महाराष्ट्रातील ऋषितुल्य समाजसेवकांची साखळी तुटली आणि समाजसेवा राजकारणाकडे झुकली. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे असंख्य जीवांचा हुंकार होता.
महाराष्ट्रातील त्यांनी त्यांचं जे ध्येय होतं स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय व स्वातंत्र्य ही अण्णांच्या कार्याची चित्रशुद्धी होती. करुणा, साधुत्व आणि बंडखोरी हा त्यांच्या स्वभावाचा स्थायी भाव होता. त्यांचे जीवन विश्वव्यापी होते. आज या 4 भिंतीच्या डोंगरावर जी समाधी आहे, अण्णांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य काळाच्या कड्यावर उभे राहून संकटाशी सामना करत त्यांनी रयतेचा ध्वज फडकवला. आज अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी उभी असलेली ती भव्य मूर्ती समाजाचा दिग्दर्शक म्हणून उभी आहे. प्रत्येक माणसानं त्या 4 भिंतीच्या डोंगरावर एक समाधीवर जाऊन माथा टेकून कृतार्थ झाल्याचं समाधान मिळवावं. आज रयत परिवारातील हा तेजस्वी आविष्कार लुप्त झाला असला तरी जाताना तो माणसं पिरून उभी करून गेला. म्हणूनच त्यांच्या कार्याची पताका नेहमी फडकत राहणार हे त्रिवार सत्य आहे. फडकत राहो ध्वजकीर्तीचा, फडकत राहो ध्वजकीर्तीचा. शेवटचे गीत सादर करतोय. सारे गम प मगरे मगरे गरे सा आ आ फडकत राहो ध्वजकीर्तीचा, 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 फडकत राहो ध्वजकीर्तीचा. फुले उमलली दरवळ सुटना, फुले उमलली दरवळ सुटना, फुले उमलली दरवळ सुटना, रसाळ फळाने वृक्ष वागला, रसाळ फळाने वृक्ष वागला. आज घरेवर बहरला, आज घरेवर मला बहरला, आज घरेवर मला बहरला. अण्णांच्या संकल्प सिद्धीचा, फडकत राहो ध्वजकीर्तीचा, फडकत राहो ध्वजकीर्तीचा. ज्ञानयज्ञ गिरिधरी मांडला, आ ज्ञानयज्ञ गिरिधरी मांडला, ज्ञानयज्ञ गिरिधरी मांडला. कर्मयोग अनासक्त भागला, कर्मयोग अनासक्त भागला. तेजो गोल भावराम तळपला, तेजो गोल भावराम तळपला. प्रणेता युगायुगांचा, प्रणेता युगायुगांचा. फडकत राहो ध्वजकीर्तीचा, फडकत राहो ध्वजकीर्तीचा. श्रमिकांची जीवने उजळली, आ मग सारे सा धनी सा, सारे गम प मगरे मगरे गरे सा. आ
क्षणिकांची जीवने उजळली, क्षणिकांची जीवने उजळली, उपेक्षिताना दिशा गवसली, साक्षरतेची लेणी कोरली, साक्षरतेची लेणी कोरली, साक्षरतेची लेणी कोरली, रुजला संस्कार श्रमज्ञानाचा, फडकत राहो ध्वज कीर्तीचा, फडकत राहो ध्वज कीर्तीचा. पुण्य पाऊले तुझी उमटली, पुण्य पाऊले तुझी उमटली, पुण्य पाऊले तुझी उमटली, विषमतेची तरी कोसळली, उजाडणारे खुदकन हसली, उजाडणारे खुदकन हसली, तो विजय श्रम